Be seated. Proceed. युअर ऑनर, काही दिवसापूर्वी आकाश ठाकूरांवर जीव घेणा हल्ला करण्यात आला। त्यात आकाश ठाकूर जबर जखमी झाले, कोमात गेले। डॉक्टरांनी प्रयत्न करून त्यांना कसंबसं वाचवलं। घरी परतल्यावर हळूहळू सगळं काही सुरळीत होत असताना त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला। यावेळी हल्लेखोर डिलिव्हरी बॉयच्या वेशात आला होता। त्यांनी आकाश ठाकूरांवरती पिस्तूल रोखलं, ट्रिगर दाबली, पण सुदैवाने गोळी झाडली गेली नाही आणि आकाश ठाकूर पुन्हा एकदा वाचले। पोलिसांनी अथक प्रयत्न करून या हल्लेखोराला पकडलं, त्याचा कबुली जबाब नोंदवला। त्यावरून अशी माहिती पुढे येते आहे की आकाश ठाकूरांवरती केलेला हा हल्ला त्यांची पत्नी वसुंधरा ठाकूर यांनी घडवून आणला होता। यासाठी मी हल्लेखोराला विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची आपल्याकडे परवानगी मागतो। परवानगी आहे। थँक्यू युअर ऑनर। तुमचं नाव काय? दगडू पाटील। आकाश ठाकूरांवरती जबर हल्ला केल्याचा तुमच्यावर आरोप आहे, तो तुम्हाला मान्य आहे का? साहेब, गरीब माणूस आहे मी, पोटासाठी मिळेल ते काम करतो। हो का नाही? हो। हा हल्ला तुम्ही तुमच्या मर्जीने केला होतात का कोणाच्या सांगण्यावरून? साहेब, मर्जीने कशाला करेन मी? त्या माणसाला तर मी ओळखत सुद्धा नाही। खरं तर मला त्या मॅडमनी सुपारी दिली म्हणून मी हल्ला केला। या अगोदरचा हल्ला सुद्धा तुम्ही ह्यांच्याच सांगण्यावरून केला होतात का? हो, मीच केला होता। खरं तर तो फेल गेला म्हणून मॅडमनी पुन्हा हल्ला करायला सांगितला। आणि खरं म्हणजे या मॅडमनी स्वतःच्या मुलाला सुद्धा किडनॅप करायला सांगितलं होतं। खोटं बोलतोय हा माणूस। मी याला नाही पाहिलं, मी याला ओळखतच नाही मॅम, मी खरं सांगते। सायलेन्स सायलेन्स। हे बघा, मध्ये मध्ये बोलू नका, नाहीतर तुमच्यावर कारवाई करावी लागेल। यू कंटिन्यू। म्हणजे यांनी स्वतःच्या मुलाला किडनॅप करायला सांगितलं? हो साहेब, पण त्याला आम्ही आधीच सोडलं होतं। मग आकाश खंडणी घेऊन आला तेव्हा मी त्याच्यावरती फायरिंग केली होती। त्यात तो वाचला। मग काही दिवसांनी मॅडम मला पुन्हा भेटल्या आणि पैसे दिले आणि मला सांगितलं की आकाश यांना पूर्ण संपवून टाक। पण त्या दिवशी माझी गन जाम झाली आणि आकाश ठाकूर वाचले। दॅट्स ऑल युअर ऑनर। मिसेस ठाकूर, तुम्हाला तुमच्या डिफेन्समध्ये काही सांगायचं आहे का? हे सगळं खोटं आहे। मी खरं सांगते, मी काहीच केलं नाहीये मॅम। मी माझ्या स्वतःच्या नवऱ्याच्या जीवावर का उठेन? मी का जीव घ्यायचा प्रयत्न करेन त्यांचा? लग्न केलंय त्यांच्याशी, माझ्या मुलाचे बाबा आहेत ते। आतापर्यंत खूप साथ दिली त्यांनी मला। मी खरं सांगते, मी स्वप्नात पण विचार नाही करू शकत त्यांचा जीव घेण्याचा। माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज, मी खरं सांगते। मिसेस ठाकूर, प्लीज कंट्रोल युअरसेल्फ। हे कोर्ट आहे, या कोर्टामध्ये भावनांना नाही तर पुराव्यांना किंमत असते। मी पोलिसांना पुरावे शोधण्यासाठी आणि चौकशीसाठी 2 दिवस देते।
त्या काळात मिसेस वसुंधरा ठाकूर या रिमांडमध्ये राहतील. मॅम प्लीज असं नका करू. मी काहीच केलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. मला घरी जाऊ द्या. मी खरं सांगते मी काहीच केलं नाहीये मॅम. द कोर्ट इज ॲडजर्न्ड. नाही मॅम माझं एक ऐकून घ्या ना प्लीज. मॅम अहो मी खरंच काही केलं नाही प्लीज. मी काहीच केलं नाही. मला सांगू द्या. चाल घेऊन चाल. विश्वास ठेवा मी काही नाही केलं. बघितलंस ना जयू, गुरुजी म्हणाले ते अगदी बरोबर आहे. इनडायरेक्टली नाही, डायरेक्टली आकाशच्या जीवावर उठली ही. येतं ना लक्षात? आम्ही आहोत. नको काळजी करूस तू जयू. बाबा आलास तू? बाबा आई होते बाहेर आहे. थांब मी बघतो. बाहेर नाही येते. का का नाही आणलंस तू आईला? सांग ना, मला आई पाहिजे. पण मी नाही तुम्ही असंच करतात नेहमी. आता तर आपण एकत्र आलो होतो ना. मला नाही बोलायचं तुमच्याशी. पण माझं ऐक ना प्लीज. माझं ऐक. मला नाही ऐकायचंय. का पोलीस अंकल सोडत नाही आईला? काय केलं आईने? मला आई पाहिजे, आई पाहिजे, आई पाहिजे, आई पाहिजे, आई पाहिजे. काय चाललंय? काय सारखं आई आई सांग त्याला. त्याच्या आईचे उद्योग सांग म्हणजे कळेल त्याला. आई प्लीज. पण ही सवड नको. अरे त्याच्या आईने लाच सोडून दिली. तुला का वाईट वाटतंय? सांग त्याला त्याच्या आईने तुला कसं फसवलंय ते. सारखी सारखी खोटं बोलली तेही सांग. बाबा तुला माहिती आहे ना आई किती चांगली आहे. आई कधीच कोणाला त्रास देत नाही. पण तुझ्या आईनी तुझ्या याच बाबाला मारायचा प्रयत्न केला हे माहितीये का तुला? खोटं बोलतेस तू आजी. माझी आई मलाच कधी मारत नाही. तिने बाबाला तर वाचवलंय. हो ना बाबा, बोल ना बाबा, बोल ना. हो जर त्याच्या डोळ्यात बघ आणि सांग त्याला त्याच्याही किती पाताळ यंत्री येते. नाही बाबा तू नको ऐकूस आजीचं. तू माझा आई खूप चांगली आहे. चांगली आहे म्हणे. लाच सोडून दिली ह्याच्या आईनी. तिला ना भर चौकामध्ये चाप. आई बस. आकाश लक्षात ठेव, आईशी बोलतोयस. ते दिसतंय तुम्हाला? आई एका लहान मुलासमोर केवढं घाणं बोलते ते नाही दिसत आहे? बाबा अवस्था बघा त्याची. थोडी दया तरी दाखवा ना. नाही असं नाही करायचं. अरे तू अगदी बरोबर बोलतोयस. आई खूप चांगली आहे आणि ती कधीच कोणाला त्रास देत नाही. मग पोलिसांनी का पकडून ठेवलंय तिला? आणि त्यांचा गैरसमज झालाय ना. घरातल्या बाकीच्यांचा झालाय ना तसंच. पण तू काळजी करू नकोस वा. मी आईला परत घेऊन येणार. येस आय प्रॉमिस. तुझा आता रूम मध्ये जा. मी आहे. काय तुझ्या वसुंधराचं भूत चढलं रे तुझ्या अंगावर? हा आज तू किती ओरड मला, मी काय तुला जाऊ देणार नाही. त्या माणसाने भर कोर्टात साक्ष दिली आहे ना. खरं काय ते अख्ख्या जगाला कळलं, तुला का मान्य नाहीये? कारण सोपं आहे. ते खोटं बोलत होते. काय झालं? शक्य नाहीये का हे? काय ते खोटं बोलूच शकतात ना. आकाश चुकतोयस. अरे आता नाही बघवत आहे आम्हाला. पण अरे वसुंधरासाठी तू अख्ख्या जगाला खोटं पाडणार आहेस का? मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तिने याला वश केलंय, भुरळ घातलीय म्हणून तो असा वागतोय. गुरुजींनी तेव्हाच सांगितलं होतं. तेव्हाच जर शांती करून घेतली असते ना तर ही वेळ नसती आली. जयश्री शांत हो. थांब एक मिनिट. ये बाबा. ये बाप बस बस. आता सांग काय झालं तुला? अरे असं नव्हतंच तू.
कुठल्याही गोष्टीचा नीट विचार करतोस आणि मगच निर्णय घेतोस तू. आत्ताच काय झालंय तुला? इथेच कसा चुकलास? तुझी काळजी वाटते रे. आता ह्या वयामध्ये त्या बाईच्या मागे तुला बर्बाद होताना बघायचं का आम्ही? ते बघ, अजूनही उशीर झालेला नाही आकाश. वसुंधरा तुला वाटते ना तशी नाहीये हे तू मान्य कर. अरे सोड तिचा नाद आता. तिला मरू दे तिच्या कर्माने. बसू दे जेलमध्ये. तू तिच्या पायी आई बापांना डावलू नको ना. झालं तुमचं बोलणं? नाही बाबा, हे बघा, मी तुमचा खूप आदर करतो, पण जेवढं प्रेम माझं तुमच्यावर आहे ना, तेवढंच प्रेम माझं वसुंधरांवर पण आहे. आणि तुम्ही हे जे म्हणता ना भुरळ पाडली वगैरे, तसं काहीही नाही. मी फक्त नवऱ्याचं कर्तव्य बजावतोय आणि ते मी शेवटपर्यंत बजावलं. वसुंधरांची चूक नसताना मी त्यांना शिक्षा होऊ देणार नाही, अँड दॅट्स फायनल. मी जरा बोलू का? नको बोलूस. काय संबंध तुझा? हा, का आलायस इकडे? मी तर फक्त अख्खी ऐक, शेवटचं सांगते तुला, प्लीज माझ्या कुटुंबात ढवळाढवळ करणं बंद कर. स्टे आउट ऑफ इट. आकाश, आकाश, आई जाऊ दे. ऐक. आई, अरे पण तुला सुद्धा कसं बोलला? आई, मला त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही. मला माहिती आहे सर जरा डिस्टर्ब आहे. काय करणार आपण तरी. मला नाही बघवत आहे. माझा मुलगा माझ्यापासून लांब जातोय. हो, असं काय करते आई? तुम्ही शांत व्हा बघू. आणि हे असं काही होणार नाही. मी तुम्हाला वचन दिलंय ना, मी असं काही होऊ देणार नाही. आकाश सर जर हट्टी असतील ना, तर मी पण हट्टी आहे. माझं वचन मी नक्की पूर्ण करणार. आकाश सरांना त्यांच्या ह्या त्रासातून लवकरच मी पूर्णपणे मोकळं करणार. कशी आहेस बाळा? इथे खूप त्रास होत असेल ना? आई, मी काय केलेलं नाहीये ग. तरी या ठिकाणी येऊन पडले. कसली शिक्षा मिळते मला? वसू बाळा, कळतंय का आम्हाला, पण आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. आपण ना तुझ्यासाठी एक चांगला वकील शोधूया. मी शार्दूलला कधीच माफ करणार नाही. हाय लागेल माझी त्याला. सुशीला, शांत हो. हे पोलीस स्टेशन आहे. हं? आपल्याला वसूसाठी एकदम खंबीरपणे उभं राहायचंय. बाबा, माझं सोडा. माझ्या बहिणीची काळजी वाटते मला. मी नसताना त्या शार्दूला रान मोकळं मिळेल. अगं, असं कसं बोलतेस तू? आकाशराव आहेत ना त्याची काळजी घ्यायला. पण तू सांभाळून राहा. अजिबात धीर सोडू नकोस. नीट होईल सगळं. हो, चला, वेळ संपली. आरोपीला चौकशीसाठी घेऊन जायचंय. ओ, आरोपी काय म्हणताय हो? मुलगी आहे ती आमची, आणि तिने काहीही केलेलं नाहीये. ते कोर्टात बोलायचं. मला नको बोलून दाखवू. चला, उठा. मनीची काळजी घ्या. चला चला चला. बाबा, आकाशाशी बोलत राहा बाबा. कोर्टाने 2 दिवस दिले, तेवढा वेळ ना आपल्याकडे. बाकीचे पण केसेस आहेत. पटापटा बोलायचं. नवऱ्याला माने सुपारी का दिली? 1 किलो सापडले कुठे? किती पैसे दिले त्यांना? किती पैसे दिले त्यांना? एवढा मोठा कट पैशासाठी केला होता की आणखी दुसरं काय कारण होतं? बाहेर लफडा चालू का तुमचा? तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडने म्हणून नवऱ्याला मारण्याचं ठरवलं का? नाही, काय बोलताय तुम्ही? मी असं काही केलेलं नाही. मग आम्ही काय टाइमपास म्हणून उभे आहोत? इथे आला ना की प्रत्येक असंच बोलतो. और कानाखाली पडलं ना की बरोबर सगळं बघतो. हे बघा, यांना तुमच्यावरती हात उचलायला लावू नका मला. बोल बोल लवकर. देण तुझ्या कानाला ठेवून. मला मारू नका. मी काहीच केलं नाहीये.
मी खरं सांगते मी काय केलं नाही मी काहीच केलं नाही मी खरं सांगते मी काहीच केलं नाही मला मारू नका मी काहीच केलं नाही त्याचं काय आहे ना सासू सासऱ्यांना आधीच डाऊट आहे आणि केसमध्ये दुसरा कोणी आरोपीच नाहीये अहो जज साहेबांना हिस्ट्री माहिती आहे ना त्यांचं ते खोटं बोलणं पहिलं लग्न लपवणं वगैरे वगैरे त्यामुळे केस आपल्या फेवरमध्ये तर आहेच फक्त तेवढा एव्हिडन्स मिळायला हवा हो एवढंच ना मिळणार ना एव्हिडन्स पण मिळणार आणि खूप सारे पैसे पण मिळणार पण त्याचं काय आहे ना ते मी नाही देणार या मॅडम देणार हा तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा त्या वसुंधराला कायमचं जेलमध्ये खडी फोडायला पाठवायचं म्हणजे पाठवायचं हो पाठवायचं काय जाणारच ना गुड आई 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 रडू नको आई नाहीतर मला पण रडायला येईल तुला खूप त्रास होतो ना माझ्यामुळे तू घरी चल ना सगळं ठीक होईल मी आता नाही येऊ शकणार घरी पण का नाही येऊ शकणार तू तर काहीच नाही केलं मी एक काम करतो मी त्या पोलिसांकडे सांगतो की माझ्या आईने काहीच नाही केलं तुम्ही तिला असं पकडून नाही ठेवू शकत आई चल ना प्लीज बनी बाळा आई लवकरच आपल्यासोबत येणार आहे आणि तू कशाला मी आहे ना मी बोलतो पोलीस अंकलशी हा ते लवकरच सोडतील आईना आई आताच तर आपण एकत्र परत आलो होतो ना मग तू आता परत लांब का गेलीस आपण एकत्र परत कधी येणार लवकरच येऊ बाळ मला पण तर हेच हवंय ना काय होतं हे सगळं का होतं मला मला खरंच काही कळत नाही पोलीस सतत चौकशी करतात सतत तेच तेच प्रश्न मी पण त्यांना काय सांगू आरोप खोटे तो मी खरं सांगते मी काहीच केलं नाही माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही बोला ना हो काहीतरी म्हणा ना की तुमचा विश्वास आहे माझ्यावर मी तुम्हाला खरं सांगते बाकी कोण काय बोलणार मला फरक नाही पडत पण माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात बोला ना प्लीज प्लीज आकाश माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर वसुंधरा डोंट वरी मी सगळे प्रयत्न करणार आणि लवकरात लवकर तुम्हाला इथून बाहेर काढणार आहे तुम्हाला स्ट्रॉंग राहायला पाहिजे असं रडून नाही चालणार तुम्ही काहीच केलं नाही आहे ना मग घाबरायचं नाही पोलीस जे काही प्रश्न विचारतात त्याचे उत्तर द्यायचे मी आहे मी सगळं ठीक करेन बाळा नीट राहशील ना रे चिनू मनूची काळजी घ्या आता तूच त्यांचा दादा आहेस की नाही आई लवकर ये आम्ही सगळे तुझी खूप वाट बघतोय हो चला वेळ संपली ताई फक्त थोडा वेळ चला आता आधीच तुम्हाला खूप वेळ दिलाय चला आई मम्मी चला चला चला